एक कवी काय छान लिहितो, तो म्हणतो, बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुजदिलों के हाथों में राज नहीं होते, जिन्हें पड़ती है झुककर चलने की आदत दोस्तों, उन सरों पर कभी ताज नहीं होते. ज्यांना झुकून चालण्याची सवय पडते ना, त्या डोक्यावरती कधीही राजा म्हणण्याचं ताज कधीच येत नसते. जी माणसं प्रयत्न सोडतात, निराशावादी असतात, ते काहीच करू शकत नाहीत. परंतु जी माणसं प्रसन्न असतात, आनंदी असतात, त्यांच्या मनामध्ये काहीतरी तळमळ असते करून दाखवण्याची, अशी माणसं कधी मागे येत नाहीत, झुकत नाहीत, थकत नाहीत, यश मिळवून दाखवतात. आणि म्हणून जेव्हा राज्याचं पत्र निघून राहिलं, तेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय अफलातून कामगिरी करून राहिले. जळगावला पत्र निघालं, सांगलीला निघालं, वर्ध्याला निघालं, आपल्या रायगडला पत्र निघालं, बहुतांश जालन्यामध्ये पत्र निघालं. ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पत्र निघत असताना अनेक जिल्ह्यामधले विद्यार्थी म्हणून राहिले की सर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी निघेल, आमच्या जिल्ह्यामध्ये कधी निघेल, रोजगार कसा प्राप्त होईल. बघा, त्याच्यामध्ये आणखीन एक ॲडिशन झाली, आणखी एका जिल्ह्याचं पत्र निघालं. मला खूप आनंद आहे, मला खूप आनंद होतो असं काही झालं की. फ्रीमध्ये काय मिळत असतं. परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एक पत्र निघालं आणि आणखीन एक पत्र तुम्हाला दाखवतो मी. वर्धा जिल्ह्यामध्ये जे मागं पत्र निघालेलं होतं त्याचं एक्सप्लेनेशन देणारा व्हिडिओ पुन्हा एक पत्र आलेलं आहे. ठीक आहे, हे बघा परभणीचं पत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय लिहिलेलं आहे, सगळ्याच्या सगळे जे विभाग प्रमुख आहेत जिल्हा परभणीमधले सगळ्यांना सांगितलं, ठणकावून सांगितलं, आदेश देऊन सांगितलं. काय सांगितलं बघा, विविध कार्यालयामधील बाह्य यंत्रणेमार्फत होणाऱ्या कंत्राटी भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना प्राधान्य देण्याबाबत, त्यांनाच प्राधान्यक्रम द्या, त्यांना निवडण्याची संधी द्या, त्यांना आधी घ्या असं सांगितलेलं आहे. आणि खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा एखादं पद आहे, या गोष्टीचं महत्त्व लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल की सारे पत्र निघालं म्हणजे नेमकं काय होते आणि भेटला का रोजगार आणि झालं का काय, तसं नसते विद्यार्थी मित्रांनो. बघा, समजा एखादी जागा आहे, ठीक आहे, या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. ठीक आहे, आता 50 विद्यार्थी हे काही युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधलेच राहतील का? नाही, त्याच्यामधले इतरही वेगळे कोणते राहतील. परंतु या 50 विद्यार्थ्यांपैकी जे आपले युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सुरुवातीला प्राधान्य भेटलं पाहिजे, त्यांनाच प्रिफरन्स भेटला पाहिजे, त्यांनाच चान्स मिळाला पाहिजे, अशा पद्धतीचं हे पत्र आहे. म्हणून काय लिहिलेलं बघा की त्या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ होता तो 28/2/2026 पर्यंत पूर्ण झालेला आहे. आणि या विद्यार्थ्यांनी 2 ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे कुठं, शासकीय कार्यालयांमध्ये केलेलं आहे, खाजगी कार्यालयांमध्ये सुद्धा केलेलं आहे. दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. आणि मग अशा ठिकाणी जर प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. आणि जर समजा अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव असेल तर आपलं नैतिक कर्तव्य काय आहे की त्यांच्या कामाच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा. त्यांना या संदर्भामधली पूर्ण माहिती आहे आणि म्हणून ही जी काही सगळी माहिती त्यांना आहे याचा वापर शासनाला झाला पाहिजे. आणि म्हणून बाह्य यंत्रणेमार्फत जेव्हा काही कंत्राटी पदभरती होते त्यावेळेला सर्वात प्रथम प्राधान्य, दुसरं नाही भाऊ, तिसरं नाही, प्रथम क्रमांकाचं प्राधान्य क्रम या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी आस्थापनेमध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या कौशल्यांचा, त्यांचा एक्सपिरियन्सचा, अनुभवचा हा वापर करून घेतला पाहिजे. आपण आपल्या कार्यालयामध्ये 100% होऊ शकतो. आणि म्हणून ज्या काही बाह्य यंत्रणा आहेत त्या बाह्य यंत्रणेच्या सगळ्या कंपन्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की भाऊ तुम्ही कोणाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनाच प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही कार्यवाही आहे तर ती तुम्हाला करायची आहे. एक असते कारवाई, ठीक आहे की नाही, कारवाई कधी असते, ज्यावेळेस आपण गुन्हा केला त्यावेळेस, आहे की नाही. आणि कार्यवाही कधी असते, प्रोसेस करा, त्याच्यावरती काहीतरी करा, कारवाई नाही बरं का, तुम्ही सर कारवाई करायला हवा, कारवाई नाही, आहे का नाही. आवश्यक ती जी प्रोसिडिंग असेल ती करा, ज्या ज्या उपाययोजना करता येतील ते करा, सगळं करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणी, खंदारे सर जे आहेत ना, कुठले, परभणी जिल्ह्याचे कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त, त्यांनी सांगितलेलं, त्यांचे मनापासून आभार, अत्यंत मनापासून आभार. कारण की हे विद्यार्थ्यांनी करून दाखवलं, हे होत आहे. आता कंत्राटी पद्धतीवरती जर ज्यावेळेला भरती होईल ना त्यावेळेस निश्चितपणे त्याचा फायदा होईल त्यांना, आहे की नाही, 100% होईल. आता दुसरं पत्र बघा जे वर्धा जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालं त्याचा अर्थ नेमका काय होतं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते लक्षात येतील. बघा, या ठिकाणी सर्व खाते प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर गटविकास अधिकारी आहेत, त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोतामार्फत या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देसाल तर ते कशा पद्धतीने द्यावे याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी काय सांगितलं की बाह्य यंत्रणेद्वारे जे काही मनुष्यबळ होतात तर त्या आउटसोर्सिंगची जी कंपनी असते तर त्यांना निविदा द्यावी लागते, टेंडर द्यावे लागतात. तर हो, ते शासन आपल्या त्यांच्या स्तरावरती ते करतं. दुसरं काय आहे की विभाग प्रमुखाने स्वतः मात्र शासकीय पद्धतीने पदभरती जिल्हा परिषदेला करता येत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि ही खरी गोष्ट आहे की सध्या जिल्हा परिषदेमध्ये स्वतः जिल्हा परिषद पदभरती करू शकत नाही, ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातूनच होते.
आलं लक्षामध्ये. आणि म्हणून जर असं कोणतं होत असेल तर त्याची सगळीच्या सगळी जबाबदारी कोणाची राहील, त्या कंपनीची राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद आपल्या धोरणानुसार कोणत्याही विभागामध्ये कर्मचाऱ्यांची म्हणजे थेट पद्धतीने नियुक्ती करत नाही. आणि म्हणून हे जे काही शासनमान्य बाह्यस्त्रोत आहे, बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, शासनमान्य बाह्यस्त्रोत आहे त्यांच्या माध्यमातूनच ही पदं भरली जातात. म्हणून या एजन्सीकडून उमेदवारांनी निवड करून घेताना शासनाने जे काही विविध धोरणं अवलंबलेली आहेत, ती तयार केलेली आहेत, त्यांचा सुद्धा वापर करावा आणि मग त्यांच्याकडून नियुक्ती मिळवावी. आणि म्हणून असं सांगताना असं म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग प्रमुखांना असं सूचित करण्यात येते की भविष्यामध्ये बघा बाह्य स्रोतांमार्फत ज्यावेळेस मनुष्यबळ पुरवठा होईल तर त्यावेळेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्थानिक आणि अनुभवी उमेदवारांनाच त्या ठिकाणी प्राधान्य देण्याबाबत नियुक्ती करण्यात आलेल्या एजन्सीला आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे सांगितलं. त्यांनी कंपन्यांना सुद्धा सांगितलं, कंपन्यांना सुद्धा आदेश दिलेत की भाऊ हे बघा तुला जर घ्यायचं असेल तर याच विद्यार्थ्यांना घ्यावं लागेल, प्राधान्याने घ्यावं लागेल. यांनी जर फॉर्म भरला तर तुला रिजेक्ट करता येणार नाही. यांनी जर त्या ठिकाणी प्रयत्न केला जॉब मिळवण्याचा तर तुला त्याला द्यावा लागेल. आणि जर रिजेक्ट जरी केलं तर त्याचं कारण सांगावं लागेल. कारण की हे पत्र आहे, हे पत्र खूप महत्वाचं आहे. अनेक जणांना वाटतं की या पत्राचं काय महत्व आहे. अरे भाऊ, सीईओनं पत्र काढलेलं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी IAS अधिकारी आहे तो. त्याच्या पत्राला मान नाही तर कोणाच्या पत्राला मान आहे. हो मग का रोजगार भेटला का, मग का झालं का. अबे थांब लागा जरासा. नुसतं घरी बसून मोबाईलवरती कमेंट करतं, इंस्टाग्राम खोलतं, कधी फेसबुक खोलतं, लगेच येऊन इकडे मधांनी कमेंट करतं. थांब, तसं करू नको भावा. तुझ्या एका निगेटिव्ह कमेंटचा परिणाम बाकीच्यांच्या मनावरती सुद्धा होतो. हात जोडून कळकळीची विनंती, हे जे पोरं अत्यंत प्रामाणिकपणानं तळमळीनं काम करून राहिले यांच्या पाठीमागे उभे राहू आपण. परभणी जिल्ह्यामध्ये पत्र निघालं, मी त्या सगळ्या उमेदवारांचं जे कोणी होतं ज्यांनी मला पत्र पाठवलं त्यांनी जर असं म्हटलं पण नाही की सर माझं नाव घ्या म्हणून. या मुलांचं खरं पाहिलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये असतील त्यांनी सुरुवातीला पत्र काढलं, जालन्यामध्ये पत्र काढलं, त्यानंतर आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर सांगली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पत्र निघालेलं आहे. या विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करणार की नाही, आपण मन मोठं करणार की नाही, का नुसतं म्हणणार का झालं का, झाली का निवड, अमका ढमका. एक जण तो असं म्हणतो, आले सर व्हिडिओ घेऊन आले. अबे व्हिडिओ मी कुठं गेलोच नव्हतो तर आलो कसं काय. तर त्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे, मनापासून कौतुक आहे, त्यांच्या कार्याला सॅल्यूट आहे. तुम्ही घरदार बाजूला सोडून, स्वतःची कामं बाजूला सोडून जिल्ह्यासाठी, जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी, प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी पत्र निघावे यासाठी झटत आहात. ही काय लहान गोष्ट आहे का, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मला यांचा खूप स्वाभिमान आहे, मला या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे, मला या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. कारण की फक्त गप्पा करून होत नसतं. आता मी गपाड्या माणूस, मी प्रामाणिकपणानं कबूल करतो, मी माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रयत्न नाही केला स्वतः. कारण की ते काम माझं नाही आहे, मी ऑलरेडी नोकरीवरती आहे. जे माझे प्रशिक्षणार्थी बांधव असतील त्यांनी स्वतः त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यांना जर गरज असेल तर. त्याच्यासाठी लागणारी माहिती मी ती प्रोव्हाइड करेन. मला अनेक जिल्ह्यामधून फोन येतात, सर आम्हाला ती माहिती पाठवा, ते निविदा पाठवा, त्याच्यानी जो फॉर्मॅट तयार केला होता तो पाठवा. मला विद्यार्थी पाठवतात, मी त्यांना पाठवतो. शेवटी विद्यार्थ्यांसाठी करावायचं काम आहे. आम्ही त्याच्यामधले फक्त माहिती उपलब्ध करून देणारे माणसं आहोत की ही माहिती आली, ही बघा. आणि ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला माहिती आपण कधीही रुपये कोणापासून घेतला नाही, घेणार सुद्धा नाही. मी वैयक्तिक तर कधीच कोणापासून घेतला नाही, माझी अपेक्षा सुद्धा नाही. मी तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये म्हणत नाही की बाबा माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की ऑलरेडी मला तुम्ही इतकं भरभरून दिलेलं आहे. मी तुमच्या प्रेमासाठी, माझ्या सहकार्यासाठी तुम्ही जे मला केलेलं आहे, त्याच्यासाठी मी ऑलरेडी तुमचा ऋणी आहे. आता हे माझं नैतिक कर्तव्य की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणं. ही भावांना खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही याचा वापर करा, रोजगार मिळवा. 5, 10, 15 हजार रुपये ज्यावेळेस आपल्याकडे काम नसते, आपण रिकामं फिरत असतो, त्यावेळेस आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप वाईट असतो. आणि म्हणून तो बदलावा यासाठी आपला हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून जे विद्यार्थी या लढ्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने कार्य करत आहेत त्यांना माझा सॅल्यूट आहे. खूप खूप धन्यवाद.